रात्रीचे वाजले 2. अख्खी रात्र गेली जागरण करण्यातच. कारण असं की युवंशला झाली होती जंत. अख्खी रात्र त्याला काही झोप लागत नव्हती आणि तो मलाही काही झोपू देत नव्हता. तसंच कसं बस 4:30 वाजता उठले आणि लागले डबा बनवायला. एकीकडे गरम गरम चपात्या करत होते आणि दुसरीकडे डब्यात बनवली होती आज सुकटीची चटणी. थोडा आराम केल्यानंतर साहेबांची झोप पुरी झाली. मग त्याचंही आवरून घेतलं, कारण आज शाळेमध्ये होता चिल्ड्रन डे आणि नेहरू जयंती. त्यामुळे व्हाईट कुर्ता घालून यायला सांगितलं होतं. जो होता तो दिला घालून शाळेत सोडलं आणि डायरेक्ट व्हिडिओ घेतली शाळा सुटतानाची. त्याच्यात पण याची बघा किती मस्ती, अख्ख्या रस्त्याने उड्या मारत 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 चालत होता. मग त्याला सोडला अंगणवाडीमध्ये आणि मी आणि मम्मी गेलो होतो बाजारात. तर अशी भाजी आणायची होती आणि शुक्रवार होता तर शनिवारसाठी लिंबू मिरची वगैरे पण आणायची होती. पण मला इतकी जबरदस्त भूक लागली होती. घरी आली मम्मीच्या आणि घेतल्या पटापटा चपात्या करून. एकीकडे मी चपात्या करत होते, दुसरीकडे मम्मी मस्त कोळंबी सोलत होती. मम्मीने घेतली कोळंबी सोलून आणि मस्तपैकी त्याचा बनवला रस्सा. त्याच्यानंतर रस्सा बनवला. मम्मी म्हटली झाले बाई घे जेवून. मस्तपैकी चपाती भात आणि कोळंबीचा रस्सा घेतला आणि पोटभर जेवले. घरी आले लगेच कपडे धुवायला घेतले आणि माझा छोटा ब्लॉगर बघा कसं माझा हळूच व्हिडिओ काढते. त्याच्यानंतर स्वप्नील पण घरी आले होते. मग मस्त गरम गरम चहा पण बनवला. आणि कोरा चहाचं कारण असं की आता आम्हाला सध्या पित्त आणि ॲसिडिटीचा त्रास जास्त होतोय ना, तर कोरा चहाने जरा बरं वाटते. थोडा वेळ गेला मग साहेबांचा अभ्यास घेतला. व्हिडिओ काढू नको म्हणून रडायला लागला होता, कारण त्याला अभ्यासाचा उल्हासच नव्हता. मग गेलो मम्मीकडे, तर मम्मीनी लिंबू मिरची ओवायला घेतली होती उद्यासाठी आणि हार पण करून ठेवले होते. आमचे साहेब काय करत होते, गेल्या गेल्या पहिले टी व्ही बघायला लागले. पहिले त्या जनतांचा बंदोबस्त केला आणि पहिले त्या जनताचं औषध पाजून घेतलं, कारण बाई आजची रात्र तरी मला झोप लागू दे. असाच होता आजचा व्हिडिओ. इथपर्यंत व्हिडिओ बघत आलाच असेल तर व्हिडिओला लाईक पण करून टाका मग.